नमस्कार सांगलीकर. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हटलं जातं. पण सांगलीच्या राजकारणानं याही पलीकडे जाऊन नवा एक इतिहास रचला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले. अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं की अध्यक्ष कोणाचा होणार. एकीकडे जत तालुक्यात गोपीचंद पळकर यांनी 9 पैकी 8 जागा जिंकून आपला दरारा निर्माण केला होता. जतमध्ये पळकरांनी असा काही नादखुळा केला की तिथे विरोधकांचे दाबेदनाने. पण मित्रांनो, राजकारण हे केवळ मतावर नाही तर डोक्यावर खेळलं जातं. जतमध्ये पळकर जिंकले असले तरी सांगलीच्या सत्तेची सूत्र हलण्यासाठी 2 असे खेळाडू एकत्र आले आहेत की ज्याची युती होईल असं कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. होय, मी बोलतोय नामदार जयंत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल. या 2 पाटलांनी एकत्र येत सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसवण्याचा चंग बांधला आणि गोपीचंद पळकर तसेच भारतीय जनता पक्षाचा असा काही करेक्ट कार्यक्रम केला की त्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुढील 10 मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिला म्हणजे जतमध्ये पडळकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ कसा केला आणि दुसरा मध्ये जयंत पाटील आणि संजय काका पाटील या 2 ध्रुवांचे मिलन कसं झालं आणि त्यानंतर तिसरा म्हणजे चिडकी राजकारण म्हणजे काय आणि ते सांगलीत कसं राबवलं गेलं आणि त्यानंतर चौथा म्हणजे सत्तेसाठी सदस्यांची फिल्डिंग कशी लावली गेली आणि बरेच काही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगलीच्या राजकारणातला प्रत्येक डाव आपण उलगडून दाखवणार आहोत. जतचा झंझावत पळकरांचा वन मॅन शो. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला जत तालुक्याचे विश्लेषण करावं लागेल. जत हा जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग. गोपीचंद पळकर यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद जतमध्ये झोकून दिली होती. रणनीती. पळकरांनी इथे जतच्या अस्मितेचा विषय मांडला. बाहेरचे नेते विरुद्ध जतचा सुपुत्र अशी लढत त्यांनी उभी केली. 9 पैकी 8 जागा जिंकणं ही काही साधी गोष्ट नाही. मतदारांचा कल. जतच्या दुष्काळी पट्ट्यात पळकरांनी पाणी आणि विकास या 2 मुद्द्यावर भर दिला. त्यांनी गावागावात जाऊन लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला की भाजप आणि पळकरच जतचा कायापालट करू शकतं. विरोधी पक्षांचे अपयश. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जतमध्ये मोठी गटबाजी होती. याचा फायदा घेत पळकरांनी एकामागून एक सर्व गड सर केले. पण प्रश्न असा पडतो की जतमध्ये इतका मोठा विजय मिळवूनही पळकर सांगलीच्या सत्तेत मागे कसे पडले. इथेच खऱ्या राजकारणाची चिडकी सुरू होते. 2 पाटलांचा गुप्त करार. जयंत पाटील प्लस संजय काका पाटील. आता वळूया सांगलीच्या मुख्य सत्तेकडे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. संजय काकांचा मास्टर स्ट्रोक. संजय काका पाटील हे राष्ट्रवादीमध्ये असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना माहित होतं की जर पळकर ताकदवान झाले तर भविष्यात आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. जयंत पाटलांची मसुद्दीगिरी. जयंत पाटील हे राजकारणातील चाणक्य मानले जातात. त्यांनी संजय काकाशी संपर्क साधला आणि एक असा प्रस्ताव दिला की जो संजय काकांना नाकारता आला नाही. काय ठरलं? सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि संजय काका गटाला महत्वाच्या समित्यांचे सभापतीपद देण्याचं ठरलं. या युतीमुळे भाजपमधील पळकर गट पूर्णपणे एकाकी पडला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले काही सदस्य संजय काकांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी पक्ष धोरणापेक्षा काकांचा शब्द पाळला. करेक्ट कार्यक्रम आणि भाजपची कोंडी कशी झाली. जयंत पाटील आणि संजय काका एकत्र आले म्हणजे सांगलीत फिल्डिंग पक्की झाली. पण हा करेक्ट कार्यक्रम नक्की कसा झाला? सदस्यांची सुरक्षा. निकाल लागल्यापासून 15 दिवस जयंत पाटलांनी आणि संजय काकांनी आपल्या समर्थक सदस्यांना एकत्र ठेवले. त्यांना कोणत्याही दबावाला बळी पडू दिले नाही. पळकरांचा पत्ता कट. गोपीचंद पळकरांना वाटलं होते की जतच्या 8 जागाच्या जोरावर अध्यक्षपदासाठी बार्गेनिंग करतील. पण 2 पाटलांच्या युतीचा आकडा इतका मोठा होता की पळकरांच्या 8 जागाची तिथे गरजच पडली नाही. स्वतःच्या पक्षाच्या माजी खासदाराने संजय काकांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपच्या प्रदेश नेतृत्वालाही धक्का बसला आहे. हा केवळ जिल्हा परिषदेचा निकाल नाही तर आगामी विधानसभेसाठी पळकरांना रोखण्यासाठी लावलेली ही मोठी रसद आहे. तालुका निहार विश्लेषण आणि भविष्यातील परिणाम. संजय काका गटाने आपापले मोहरे असे फिरवले की भाजपचा डाव पलटला. मिरज आणि तासगाव इथे संजय काका आणि जयंत पाटील ताकद एकत्र आल्यामुळे भाजपला शिरकाव करता आला नाही. वाळवा शिराळा हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहिला. खानापूर विटा इथे स्थानिक आघाड्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. या सत्तेच्या भविष्यावर काय परिणाम होईल? आगामी विधानसभेत जयंत पाटलांची पकड जिल्ह्यावर घट्ट होईल. संजय काका पाटील पुन्हा एकदा जिल्ह्यात किंगमेकर म्हणून समोर आले आहेत. गोपीचंद पळकरांना आता जतच्या किल्ल्यात राहूनच आपली पुढील रणनीती आखावी लागेल. तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद हा सत्ता संग्राम आपल्या बरंच काही शिकवून जातो. जतमध्ये पळकर जिंकले पण सांगलीत 2 पाटील भारी पडले. यालाच म्हणतात सांगलीचा करेक्ट कार्यक्रम. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांची ही मैत्री टिकेल का? ही केवळ सत्तेपुरती केलेली तडजोड आहे का?
जतमध्ये पडळकरांनी जे यश मिळवलं त्याचं भविष्यात काय होईल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सांगलीच्या राजकारणाचे हे सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल. आपल्या तानाजी अक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच धडाकेबाज विश्लेषणासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.